विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्ड महाराष्ट्र यांनी जे डिलेटेड टॉपिक्स दिलेले आहेत आपल्याला बायोलॉजी सब्जेक्टसाठी, वर्ग 11वा, वर्ष 2020-21. तर या सत्रासाठी किंवा या वर्षासाठी जो पोर्शन हा डिलेट करण्यात आलेला आहे, तर त्याच्यावरती आता आपण ते बघणार आहोत. कोणता पोर्शन आहे तो असा की जो डिलेट झालेला आहे. यामध्ये चॅप्टर 1 आहे लिव्हिंग वर्ड. तर यामध्ये डिलेटेड टॉपिक आता मी तुम्हाला सांगतो. पहिलंच टॉपिक आहे 1.2 हर्बेरियम. हर्बेरियम हा पॉईंट कट करण्यात आलेला आहे. 1.3 बॉटॅनिकल गार्डन, 1.4 म्युझियम, 1.5 झुलॉजिकल पार्क, 1.6 बायोडायव्हर्सिटी पार्क, 1.7 की. तर हे जवळपास 6 पॉईंट होते की जे या टॉपिकमधून डिलेट झालेले आहेत. अतिशय चांगले मुद्दे ते होते, परंतु आता या कोविड-19मुळं तो अभ्यासक्रम आता आपल्याला असणार नाही आहे. त्यानंतर आपण पुढचं चॅप्टर घेऊया, चॅप्टर नंबर 2, सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर याच्यामधील डिलेटेड टॉपिक पहा कुठले आहे तर सिस्टमॅटिक, त्यानंतर आहे क्लासिफिकेशन, त्यानंतर आहे 3 डॉमिनियन ऑफ लाईफ, त्यानंतर आहे केमोटॅक्सॉनॉमी, 2.5 आहे न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी, 2.6 क्लॅडोग्राम, 2.7 फायलोजेनी, 2.8 DNA बार कोडिंग, 2.9 टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज, 2.10 टॅक्सॉनॉमिक हायरार्ची, 2.11 युनिट ऑफ क्लासिफिकेशन अँड 2.12 नॉमिनिक्लेचर. तर हे सर्व जे टॉपिक मी आता तुम्हाला सांगितले, हा सर्व डिलेटेड पोर्शन आहे आपला. आता तो असणार नाही अभ्यासक्रमामध्ये, तेव्हा तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे चॅप्टर 3 किंगडम प्लांटी. यामध्ये फक्त एकच पॉईंट आहे 3.3 अँजिओस्पर्म. तर हा पोर्शन डिलेट झालेला आहे, हे असणार नाही तुम्हाला, त्याच्यामध्ये डिलेटेड पार्ट आहे हा. त्यानंतर आहे चॅप्टर 4 किंगडम ॲनिमलिया. याच्यातून कुठलाही भाग हा डिलेट करण्यात आलेला नाही. चॅप्टर जसंच्या तसं तुम्हाला तयार करायचं आहे, ते परीक्षेसाठी त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर चॅप्टर 5 आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. कुठलाही पोर्शन याच्यातून डिलेट झालेला नाही, हे लक्षात ठेवा की या चॅप्टरमधून काही डिलेट झालेलं नाही. चॅप्टर नंबर 6 आहे बायोमॉलिक्यूल. याच्यामध्ये देखील कुठलंही डिलेशन नाही, नो डिलेशन. पूर्णच्या पूर्ण टॉपिक तुम्हाला ते करायचं आहे. चॅप्टर नंबर 7 आहे सेल डिव्हिजन. डिलेटेड टॉपिक आहे, नो डिलेशन. कुठलंही डिलेशन झालेलं नाही, कुठलाही पॉईंट डिलेट झालेला नाही, जसंच्या तसं टॉपिक तुम्हाला तयार करायचं आहे. चॅप्टर 8 आहे प्लांट टिश्यू अँड ॲनाटॉमी. या टॉपिकमध्ये मात्र डिलेशन आहे. यामध्ये पहिलाच पॉईंट आहे 8.1 टिश्यू, 8.2 मेरिस्टेमॅटिक टिश्यू, 8.3 परमनंट टिश्यू, 8.4 टिश्यू सिस्टीम, 8.5 सेकंडरी ग्रोथ इन प्लांट, 8.6 वूड, 8.7 कॉर्क कॅनबियम अँड सेकंडरी ग्रोथ, 8.8 ॲनाटॉमी ऑफ रूट स्टेम अँड लीफ. तर एवढे मी जे आत्ता टॉपिक तुम्हाला सांगितले पॉईंट त्याच्यातले, तर ते डिलेट करण्यात आलेले आहे. सब युनिट पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा सब पॉईंट म्हणता येईल आपल्याला त्याला. त्यानंतर मार्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, चॅप्टर नंबर 9. याच्यामध्ये देखील नंबर 9.1 अँजिओस्पर्म, 9.2 मार्फॉलॉजी, हे 2 पॉईंट कट आहेत. आणि मार्फॉलॉजीच्या अंतर्गत रूट, त्यानंतर स्टेम, लीफ, फ्रूट, सीड, एवढे सर्व पॉईंट, आणि 9.3 फॅमिली फॅबिएसी ही देखील नाही असणार, तुम्हाला आता डिलेट करण्यात आलेली आहे. तर एवढा पोर्शन आहे की जो आपला डिलेटेड पोर्शन आहे चॅप्टर नंबर 9मध्ये. चॅप्टर 10 जे आहे ॲनिमल टिश्यू, नो टॉपिक आर डिलेटेड. कुठलाही टॉपिक, नो टॉपिक्स आर डिलेटेड, कुठलाही टॉपिक डिलेट झालेलं नाही. त्यानंतर आहे चॅप्टर नंबर 11 स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉक्रोच. कॉक्रोचमध्ये पहा 11.3 हा डिलेट आहे, डिलेटेड पार्ट आहे हा. 11.4 बॉडी कॅव्हिटी, 11.5 डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच, 11.6 सर्क्युलेटरी और ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम, 11.7 रेस्पिरेटरी और ट्रकियल सिस्टीम, त्यानंतर 11.8 एक्सरेटरी सिस्टीम, 11.9 नर्वस सिस्टीम, 11.10 रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर हे सर्व डिलेट करण्यात आलेलं पोर्शन आहे हा. त्यानंतर चॅप्टर 12 आहे फोटोसिंथेसिस, नो टॉपिक
आर डिलीटेड. नो टॉपिक्स आर डिलीटेड. कुठलाही टॉपिक डिलीट करण्यात आलेला नाही या भागामधून. त्यानंतर चॅप्टर नंबर 13 आहे रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. नो टॉपिक्स आर डिलीटेड. कुठलाही टॉपिक डिलीट करण्यात आलेला नाही. त्यानंतर चॅप्टर नंबर 14 आहे ह्युमन न्यूट्रिशन. डिलीटेड टॉपिक लक्षात घ्या. 14.1 ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, 14.2 डायजेस्टिव्ह ग्लँड, 14.3 फिजियोलॉजी ऑफ डायजेशन, 14.4 ॲब्सॉर्प्शन अँड ॲसिमिलेशन, 14.5 न्यूट्रिशनल डिसऑर्डर अँड डिसीजेस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर हे सर्व तुमचं डिलीट झालेलं आहे या चॅप्टर नंबर 14मधून. ह्युमन न्यूट्रिशन या चॅप्टरमधून हे पॉईंट असणार नाही. त्यानंतर चॅप्टर 15 आहे एक्सक्रेशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. कुठलाही पॉईंट याच्यामधून डिलीट झालेला नाही. त्यानंतर आहे चॅप्टर नंबर 16, लास्ट चॅप्टर आहे आपलं, आहे स्केलेटन अँड मुवमेंट. यामध्ये 16.1 आहे मुवमेंट अँड लोकोमोशन, डिलीट झाला पोर्शन. 16.8 स्केलेटल सिस्टीम, 16.9 ग्रुप ऑफ स्केलेटन, 16.10 टाइप ऑफ जॉइंट, 16.11 डिसऑर्डर रिलेटेड टू मसल, 16.12 डिसऑर्डर रिलेटेड टू बोन. तर हे सर्व असा पोर्शन होता की जो आपल्याला आता असणार नाही आणि म्हणून हे आता लक्षात घेणं गरजेचं होतं आपलं. तर ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.